त्याच्या बऱ्याचशा व्हरायटीज आहेत, पण त्यातले जे मेन 3 आहेत याच्यामध्ये स्पायरुलिना प्लॅटॅन्सिस जी आज जगभर वापरली जाते, स्पायरुलिना मॅक्झिमा, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड मिळतो, ऑक्सिजन मिळतो. अशा पद्धतीने या अल्गीमध्ये वाढ होती. मग आता आपलं कधी हार्वेस्टिंग पाण्याचं सर्क्युलेशन होतो आणि प्रत्येक सेमीचा ड्रायर आहे हा, सेमी ऑटोमॅटिक ड्रायर आहे हा. आणि याच्यामध्ये एक मोठा फॅन आहे आतमध्ये, 60 गोळ्याचा आहे, असं तुम्हाला 90-120 पण मिळतं तुम्हाला. तर हे अशा पद्धतीने ह्या गोळ्या याच्यामध्ये ठेवतात, भरल्या जातात. भरले अशी आहे की तुम्ही फक्त घ्या, तुमचे सर्व आजार एका 2012 साली 8,35,000 रुपये सबसिडी सेंट्रल गव्हर्नमेंटकडून मिळालेली आहे. जय शिवराय मंडळींनो, माझं नाव आहे सचिन आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. आणि या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी उद्योजक. तर मी आज आलेलो आहे आपल्या अहिल्यानगरमध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये. तर या ठिकाणी श्रीगोंदा फॅक्टरी जवळ एक GF एनर्जी म्हणून प्रोजेक्ट आहे. तर या प्रोजेक्टमध्ये स्पिरुलिना नावाचं हे शेवाळ तयार केलं जातं. तर या शेवाळापासून जे टॅबलेट तयार केले जाते त्याची आपण माहिती पूर्ण जाणून घेणार आहोत. आणि या स्पिरुलिनाचं काय महत्व आहे आणि याचं मार्केटिंग आणि विक्री कशा पद्धतीने केली जाते हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि याचा पूर्ण ओव्हरऑल व्यवसाय कसा चालतो हे आपण या व्हिडिओच्या या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. तर व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रपरिवाराबरोबर, विशेषतः आपल्या शेतकरी बांधव. तर चला बघूयात आपण या स्पिरुलिना बद्दल पूर्ण माहिती. तर सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे या युट्यूब चॅनलवर. तर तुमचं नाव आणि तुमचं थोडा परिचय द्या करून. नमस्कार, मी प्रकाश जयसिंगराव घनवट, राहणार श्रीगोंदा फॅक्टरी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. तर हा जो प्लांट आहे स्पिरुलिनाचा, तर हा 2005 साली मी चालू केला. आणि जवळजवळ अहिल्यानगरमध्ये मी सर्वप्रथम चालू केलेला हा प्लांट आहे. आज 20 वर्ष झाली मी हा प्लांट चालवतो आणि अगदी यशस्वीरित्या चालवतो. आणि याची सुरुवात जी केली तेव्हा तुम्ही कशा प्रकारच्या स्वरूपाचं चालू केलं होतं? ऍक्च्युली हा माझा 12वा प्रोजेक्ट आहे. याच्या आधी माझे वेगवेगळ्या प्रकारचे 11 प्रोजेक्ट झालेले आहे. जो माझा 11वा प्रोजेक्ट होता तो झायंथोफिलचा प्रोजेक्ट होता. झायंथोफिलचा प्रोजेक्ट म्हणजे झेंडूच्या फुलापासून झायंथोफिल नावाचं कलर पिगमेंट एक्सट्रॅक्ट करणं असं होतं ते. पण दुर्दैवाने त्या कंपनीचा जो डिस्टिलेशन प्लांट होता तो बुजला होता आणि 93 साली जो भूकंप झाला त्याच्यामध्ये तो प्लांट नष्ट झाला, त्याच्यामुळे हा प्रोजेक्ट बंद पडला. पण याच्या ज्या फर्मेंटेशन टँक होत्या त्या माझ्याकडे शिल्लक होता आणि ह्या प्रोजेक्टला टँकच लागतात आणि जे खर्चिक भाग होता या प्रोजेक्टचा तो माझ्याकडे होता, म्हणून मी स्पिरुलिनाकडे वळालो. आणि तुम्ही याची पूर्व तयारी कशी केली होती? म्हणजे समजा आता स्पिरुलिना तयार झाली तर याचं मार्केटिंग तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवून चालू केली आणि रिस्क कोणत्या होत्या तुम्हाला? ऍक्च्युली ज्यावेळेस मी याच्याकडे स्पिरुलिनामध्ये उतरायचं मी ठरवलं त्या आधी 2 वर्ष मी याचा भरपूर अभ्यास केला. त्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हता, काही नव्हतं, पण लायब्ररीमध्ये जाऊन स्पिरुलिनाबद्दलची पुस्तकं वाचणं, त्याचं काय उपयोग आहे आणि आज ते कशा प्रकारचे अल्गी आहे आणि आपण ते करू शकतो का, याचा सर्व अभ्यास केला मी 2 वर्ष. त्याच्यानंतर मी सर्व भारतामधले सगळे स्पिरुलिनाचे जेवढे काय प्लांट होते ते सगळे पाहिले आणि ते पाहून मग नंतर त्याच्यातल्या सगळ्या त्रुटी बाजूला काढून हा एक आयडियल प्लांट मी तयार केला. अच्छा. आणि सुरुवातीला तुम्ही टॅबलेट सुरुवातीपासूनच इथं तयार करता का टॅबलेट? नाही, सुरुवातीला मी माझ्याकडे मशिनरी, कोणत्याही प्रकारची मशिनरी नव्हती माझ्याकडे. पण मी पुण्याहून राजन फार्मा यांच्याकडून मी पहिल्या गोळ्या तयार करून आणायचो. पण नंतर 2012 मध्ये माझं या प्लांटचं म्हणजे रिनोव्हेशन केलं, ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंटने मला 40% सबसिडी दिली. मला 8,35,000 रुपये सबसिडी मिळाली आणि ती मिळाल्यानंतर मी राजन फार्माची ती टॅबलेट मशीनच विकत घेतली आणि मग मी स्वतः त्या टॅबलेट तयार करायला लागलो. आता आपली इथे किती टँक आहेत आता एकूण याला? आता एकूण इथं 6 टँक आहेत. त्यातले 4 टँक जे आहेत तर त्या 3,000 लिटरच्या आहेत आणि 2 टँक जे आहेत तर त्या 5,000 टँक लीक नाही झाल्या पाहिजेत, म्हणून याचं सोलिंग फार चांगलं लागतं. आणि सर समजा तुम्ही 3,000 लिटरचा टँक सुरुवातीला तयार केला तर त्याच्यामध्ये 3,000 लिटर पिण्याचं पाणी घ्यायचं आहे. 3,000 लिटर पिण्याचं पाणी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला खारट करण्याकरता 1 लिटरला 8 ग्रॅम अशा पद्धतीने 24 किलो त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, 24 किलो त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट टाकायचं. त्याच्यानंतर 0.5 ग्रॅम पर लिटर त्याच्यामध्ये NPK टाकायचा
0.16 ग्रॅम त्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट टाकायचं आणि 0.2 ग्रॅम युरिया टाकायचा आणि ते सगळं मिश्रण एकदम डिझॉल्व करून घ्यायचं, विरघळून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये 3 किलो स्लरी, 1000 लिटरला 1 किलो अशा पद्धतीने 3000 लिटरला 3 किलो स्लरी टाकून तो टँक तयार होतो. वन टाइमच टाकावं लागतं. एकदा तुम्ही कल्चर तयार केलं तर ते 50-100 वर्ष तुमचं कल्चर राहू शकतं. आणि आता तुमचं जे टाकीचं स्ट्रक्चर आहे हे कशा पद्धतीने केलेलं आहे तुम्ही पाण्याच्या हिशोबाने सर्कल नाही, हा जो टँक आहे तर याच्यामध्ये पाणी गोल फिरलं पाहिजे. त्याच्याकरता आपण काय केलं, मध्ये एक भिंत आहे त्याला 1 फुटाची. त्याच्यामुळे काय होतं, पाण्याचं सर्क्युलेशन होतं आणि प्रत्येक सेलला ऑक्सिजन मिळतो, कार्बन डायऑक्साईड मिळतो आणि आपण टाकलेलं जे खाद्य आहे ते प्रत्येक सेलला मिळतं आणि अशा पद्धतीने ही सगळी प्रक्रिया चालू राहते. आणि या टाकीची हाईट किती खाली? आता या टाकीची हाईट आहे फक्त 2 फूट आहे खाली. खाली फक्त याच्यामध्ये 18 सेंटीमीटर ते 20 सेंटीमीटर फक्त कल्चर असते याच्यामध्ये, म्हणजे वीज भरत पाणी असते याच्यामध्ये. आता हे रेडी झालेलं आहे ना? हो, आता ही algae आता रेडी झाली, हार्वेस्ट करण्याकरता रेडी झालेली आहे. आपण याला कूलरच्या मोटरी आपण वापरलेल्या आहेत. 40-40 वॅटच्या मोटरी असतात या आणि या अतिशय सुंदर काम करतात. याच्यामुळे पाणी कम्प्लीट सर्क्युलेशन होतं आणि पाणी सर्क्युलेशन झाल्यामुळे काय होतं की खालची सेल जे आहेत ते वरती येतात, वरचे खाली जातात, सगळ्यांना सम प्रमाणामध्ये खाद्य मिळतं. दुसरी गोष्ट सनलाईट मिळतो, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड मिळतो, ऑक्सिजन मिळतो. अशा पद्धतीने या algae वाढ होती. मग आता आपलं कधी हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे? आता हे उद्या आता हार्वेस्टिंग होणार आहे. आता याचं आता याला भरपूर साई आलेली आहे वरती. आता ही साई आपण काढून घेणार आहे. साई काढल्यानंतर काय प्रोसेस आहे? साई काढल्यानंतर आपण काय करतो, ती साई त्या 300 मायक्रॉन क्लॉथ मधून आपण फिल्टर करतो आणि फिल्टर केल्यानंतर ती घट्ट होती, त्यातलं पाणी निघून जातं आणि मग ती कॉम्प्रेस करून उर्वरित पाणी काढतो याच्यातलं आणि मग त्याच्या नूडल्स हात लावायचा नाही, पाण्यात हात घालायचा सुद्धा नाही. आणि हे काय होतं की मग सगळं ती algae जे आहे तर ते नेटवरती जाते आणि नेटवरती गेल्यानंतर त्यातलं सगळं पाणी परत टँकमध्ये उतरतं आणि जी algae शिल्लक राहते ती नेटवरतीच राहते. त्याच्यानंतर आपण त्याला स्टर करून त्यातलं उर्वरित पाणी आपण काढतो आणि पाणी काढल्यानंतर मग ती जी algae आपण कॉम्प्रेसिंग मशीन मध्ये टाकतो. कॉम्प्रेसिंग मशीन मध्ये टाकल्यानंतर त्यातलं कॉम्प्रेस केल्यानंतर उर्वरित पाणी त्याच्यामधून खाली जातं आणि मग algae घट्ट होते आणि घट्ट झाल्यानंतर मग आपण त्याचे नूडल्स तयार करतो. आता हे पाणी फिरायला लागलं पूर्ण. आता हो. साईड वरतून दिसतंय लगेच. हो. साई आता तिकडे जशी जाईल तशी ब्रेक होणार. याच्यामध्ये कसं आहे की याची ग्रोथ होण्याकरता याला टेम्परेचर लागतं. याला 27 डिग्री ते 40 डिग्री पर्यंत टेम्परेचर लागतं. याला ब्राईट सनलाईट पण लागतो आणि थंडीमध्ये काय होतं, याचं थोडं प्रोडक्शन कमी होतं. मग त्याच्याकरता काय करायचं की हा पूर्ण प्लांट जो आहे हा टायलिंग केलेला आहे. थंडी जरी असली तरी पण काय होतं, थंडीमध्ये स्काय एकदम क्लिअर असतं, ढग नसतात, त्याच्यामुळे दिवसभर कडक ऊन असतं. कडक उन्हामुळे काय होतं की टाईल्स सगळ्या गरम होतात आणि गरम झाल्यानंतर ज्यावेळेस आपण सगळ्या खिडक्या दारं लावून घेतो तर ती टाईल्स काय करतात, ते हीट कॉन्झर्व करतात आणि रात्री जरी आपण आलो 12 वाजता जरी आपण आलो आणि 12 डिग्री जर बाहेर टेम्परेचर असेल तरी आतमध्ये तुम्हाला 24 डिग्री टेम्परेचर राहणार. आणि आपण याला शेडला ट्रान्सपरंट पत्रे वापरले. हो, आणि आपण जे रुफिंगला आपण जे पॉलिकार्बोनेटेड शीट वापरली ते एकदम ट्रान्सपरंट असतात. 90% त्याच्यामुळे सनलाईट आतमध्ये येतो. याच्यामध्ये एका हार्वेस्टिंगला साधारण 2 ते 2.5 किलो मटेरियल निघते याच्यामध्ये. शक्यतो याच्यामध्ये गुंठ्याला तुम्हाला महिन्याला 1 लाख रुपये मिळतात, अशी याची इकॉनॉमी आहे. हो, एका गुंठ्याला 1 लाख रुपये महिना आपल्याला सहज मिळतो. याला तुमच्या या प्लांटला 4 टाक्या आहेत तर एक टाकी 5,000 ची. आता या टोटल सगळ्या 6 टँक आहेत, म्हणजे 22,500 लिटरचा हा प्रोजेक्ट आहे. तर 22,500 लिटरच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला शक्यतो म्हणजे कसं आहे की जेवढं 1000 लिटर असेल तेवढ्या दुप्पट तुम्हाला महिन्याला उत्पादन मिळतं. म्हणजे याचं 45 ते 50 किलो महिन्याला, म्हणजे आठवड्यातून फक्त तुम्हाला 2 ते 3 तास काम असतं याच्यामध्ये. याच्यामध्ये मूळ काम म्हणजे हार्वेस्टिंग करणं, म्हणजे आलेला माल काढणे एवढं काम असतं मूळ. दुसरं याच्यामध्ये काम नसतं. तर याचे फायदे म्हणजे शेतकऱ्याला इतके लाभदायक आहेत की एकतर म्हणजे शेतकऱ्याचं कुटुंब सुदृढ राहील
दुसरी गोष्ट सर्व पिकांवरती हे चालतं. याचं जर कल्चर तुम्ही समजा कांद्यावरती फवारलंय तर तुम्हाला जिथं कांद्यावर कल्चर फवारलंय ती वाफे तुम्हाला ह्या वाफ्यांपेक्षा 4 बोटं उंच दिसणार. दुसरी गोष्ट लिंबुणीच्या बागा झालं किंवा कोणत्याही फळबागा झालं, फुलोऱ्यामध्ये जर याचं कल्चर तुम्ही स्प्रे केलं तर तुम्हाला द्राक्षाला जसे द्राक्षे लागतात, घड लागतात, अशा पद्धतीने लिंबाचे घड लागतात. माझ्याकडे फोटो आहेत जसे द्राक्षासारखे लिंब लागलेले. आणि ट्रे मध्ये ठेवून मग त्याला कॉम्प्रेस करतो. तर ते कॉम्प्रेशन मशीन आहे, त्या मशीन मध्ये आपण ते प्रेस करतो आणि मग ती अलगी त्याच्यामध्ये टाकतो. आणि अलगी टाकल्यानंतर मग काय करतो, ही जी लोखंडी प्लेट आहे ही प्लेट त्याच्यावरती ठेवतो अशी. याची प्लेट ठेवतो, हे असं आपण त्याला दाब देतो. हा 12 ट्रेचा ड्रायर आहे. हा सेमी ऑटोमॅटिक ड्रायर आहे हा. आणि याच्यामध्ये एक मोठा फॅन आहे आतमध्ये. आणि तो काय करतो, एकदा आपण ड्रायर चालू केला की आतमधला फॅन चालू होतो. आणि याला इथे टायमर आहे, तर ज्या वेळेस आपण हे चालू करतो, ज्यावेळेस आपण हा ड्रायर चालू करतो तर त्यावेळेस काय होतं की इथं आता त्याने टेम्परेचर दाखवतो. आता हा 32 डिग्री टेम्परेचर आहे सध्या. आणि हा इथं टायमर आहे. आपण हा टायमर सेट केला, समजा 10 मिनिटात आपण सेट केला तर तो आतमधला जो मोठा फॅन आहे तो 10 मिनिटं चालणार. 10 मिनिटं चालल्यानंतर तो ऑटोमॅटिक बंद होणार. इथे वरची मोटर आहे, ती मोटर चालू होणार आणि ती काय करणार की आतमधला सगळा ओलावा बाहेर फेकणार. ती 1 मिनिट चालणार. 1 मिनिट चालल्यानंतर परत हा जो फॅन आहे मोठा तो 10 मिनिटं परत चालणार. अशी सायकल चालू असते आणि 2 ते 3 तासामध्ये मटेरियल वाळतं. अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये नूडल्स तयार करतो. आणि नूडल्स तयार केल्यानंतर मग आपण त्याला ड्रायरमध्ये किंवा उन्हामध्ये आपण त्याला वाळवतो. आणि वाळल्यानंतर मग त्याचा असा तुकडा पडतो. आणि हे झाल्यानंतर मग आपण त्याला ग्राइंड करतो पावडरमध्ये. आणि ग्राइंड केल्यानंतर मग त्याच्यापासून गोळा तयार करतो. म्हणजे बघा आता अशा पद्धतीने याच्यामध्ये मटेरियल बारीक होतं. आता हे वरतून पावडर टाकली, खालच्या डायमध्ये पावडर येते आणि मग वरचा डाय जो येतो तो त्या डायमध्ये आता पावडरला कॉम्प्रेस करतो. आणि मग गोळी तयार झाली ही गोळी बाहेर येते. तर पुढची प्रोसेस काय असते पॅकिंगला? पुढची प्रोसेस असते फायनली पॅकिंग. तर पॅकिंग करताना अतिशय सोपं आहे पॅकिंगचं सुद्धा. तर अशा प्रकारचे स्टिकर्स असतात आपले, ज्याच्यावरती MRP असते, त्याच्यानंतर बॅच नंबर असतो, त्याच्यानंतर पॅकिंग डेट असते. अशा पद्धतीने याच्यावरती वेगळ्या प्रकारचे तुमचे GMPचं लायसन्स आहे, ISO आहे, FSSAIचं आहे. तर अशा पद्धतीने हे स्टिकर असतं. त्याच्यावरती आपल्या कंपनीचं GFA म्हणून नाव आहे, स्पिरो पॉवर म्हणून आपलं नेम आहे, त्याचं स्ट्रॉंगेस्ट फूड ऑन अर्थ असं आहे. तर हे स्टिकर आपण हे करायचं, अनफोल्ड करायचं आहे. आणि हे जे स्टिकर आहे तर ह्या बॉटलला आपण आता स्टिक करायचं आहे. तर ही जे प्रोसिजर आहे ही अशी असते. ह्या पद्धतीने हे स्टिकर या बॉटलला लागतं. असं हे स्टिकर लागल्यानंतर मग आपण काय करतो, ह्या बॉटलला आपण फिल करतो. फिल कसं करायचं तर याच्यामध्ये आपण एका बॉटलमध्ये 60 गोळ्या असतात. ह्या अशा 60 गोळ्या असतात. ह्या 60 गोळ्या असतात. आणि याच्यामुळे काय होतं की हे बॉटल फिलिंग, टॅबलेट फिलिंग मशीन म्हणतात याला. याच्यामध्ये 60 गोळ्याचं आहे. असं तुम्हाला 90, 120 पण मिळतं तुम्हाला. तर हे अशा पद्धतीने ह्या गोळ्या याच्यामध्ये हे होतात, भरल्या जातात. भरल्यानंतर मग आपण काय करतो, याच्यामध्ये कापूस हे करतो, म्हणजे कसल्या प्रकारची मॉइश्चर याच्यामध्ये जाणार नाही. दुसरी गोष्ट काय होतं की याच्यामध्ये
कुरिअरमध्ये गोळ्या डिस्टर्ब होत नाहीत, गोळ्यांचं हे निघाल्या जात नाही, पार्टिकल्स निघाले जात नाहीत. तर अशा पद्धतीने हे आपण पॅक करतो. पॅक केल्यानंतर मग आपण त्याला लॅमिनेशन करतो. ही लॅमिनेशन बॅग आहे. ही लॅमिनेशन बॅग आपण घातल्यानंतर मग आपण याला, हा हॉट ब्लोअर आहे आणि ह्या हॉट ब्लोअरच्या साहाय्याने आपण याला अशा पद्धतीने लॅमिनेट करतो. आणि ही अशा पद्धतीने ही बॉटल तयार होते. बॉटल रेडी. याची काय प्राइस असते? ही 500 रुपयाची प्राइस असते. अच्छा, हो 500 रुपये प्राइस. हो. आणि आपली इथून होलसेल मध्ये किती जाते? काय एवढी? होलसेल मध्ये आपण त्याच्या जर समजा 50 बाटल्या जर समजा एखादा मार्केटिंग करता घेत असेल तर त्याला आपण 250 रुपयाला देतो बॉटल. अच्छा. जर त्यांनी 100 बॉटल घेतलं आपण त्याला 200 रुपयालाच बॉटल देतो. अच्छा. असं आहे. तर सर, आपण जे पूर्ण आपला प्रोजेक्ट दाखवला की टॅबलेट गोळा करण्यापासून ते पॅकिंग पर्यंत, तर त्याच्यामध्ये तुम्ही इतरांना कोणाला ट्रेनिंग जर हवा असेल तर तुम्ही ते प्रोव्हाइड करता का, आणि कशा पद्धतीचं ते ट्रेनिंग असतं? हो, 2017 पासून आपण ट्रेनिंग चालू केलं. पूर्वी ग्रुप ट्रेनिंग असायचं, म्हणजे 10-15 मुलं पूर्ण भारतातून मुलं यायची आणि त्यांना पूर्वी 3 दिवसाचं ट्रेनिंग असायचं. आणि त्याची फीस पण जवळजवळ 5,000 रुपये आम्ही आकारायचो. मुलं 3 दिवस त्यांना राहण्या खाण्याची सगळी सोयीच असायची त्याच्यातच. पण जशी जशी टेक्नॉलॉजी त्याच्यावरती R&D करून सोपी करण्यात आली, 1 दिवसाचं आहे आणि आम्ही आता त्याचे चार्जेस पण कमी केले. आता 3,000 रुपये घेतो. त्या 3,000 रुपयामध्ये मुलांना चहा, नाश्ता, दुपारचं जेवण हे पण सर्व केलं जातं. अच्छा. आणि आपल्या इथं जे नवीन प्रोजेक्ट तयार करतो आपण, बनवतो, त्याच्यासाठी सबसिडीचं काय कसं आहे, आणि तुम्ही त्यांना ते सहाय्य करा म्हणजे मार्गदर्शन करता का त्या गोष्टीसाठी? हो, ज्यांना ज्यांना ज्या मुलांचे जे आता प्लांट उभे करायचे आहेत आणि ज्यांना सबसिडीची गरज आहे, तर सबसिडीमध्ये पूर्वी ह्या प्रोजेक्टचं नाव नव्हतं आपलं. शासनाच्या यादीमध्ये जे प्रोजेक्ट होते जसे गाई गोठ्याचे, पोल्ट्री फार्म हे आहेत सबसिडीच्या यादीमध्ये, पण स्पिरुलिना हा प्रोजेक्ट कोणाला माहितीच नाहीये. त्याच्यामुळे त्याचं नाव या यादीमध्ये नव्हतं आणि मुलांना फार त्रास व्हायचा की अधिकारी म्हणायचे की ह्या यादीमध्ये स्पिरुलिनाचं नावच नाही, आम्ही देऊ शकत नाही तुम्हाला. पण आता आम्ही ते नाव टाकून घेतलेलं आहे आणि आम्हाला स्वतः सेंट्रल गव्हर्नमेंटची 40% सबसिडी या प्रोजेक्टला मिळालेली आहे, नाविन्यपूर्ण प्रकल्प म्हणून. तर आम्हाला 2012 साली 8,35,000 रुपये सबसिडी सेंट्रल गव्हर्नमेंटकडून मिळालेली आहे. आणि जे नवीन करणार आहेत त्यांना तुम्ही पूर्ण? हो, जे आता नवीन करणारे आहेत तर त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही जिल्हा तुमच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे जा, त्यांना सांगा की असा असा प्रोजेक्ट आहे आणि याला आमच्या सरांनी सबसिडी घेतलेली आहे, आमचा रेफरन्स द्या त्यांना किंवा आमच्याशी बोलणं करून द्या. आणि मुलांना मग ते अशा पद्धतीने त्यांना सहाय्य होतं मग ते सगळं. तरी याच्यासाठी छोट्यातल्या छोट्या जागेमध्ये चालू करायचं असेल तर ते केवढ्या लिमिट पाहिजे त्याला छोटस? ज्याला जिद्द आहे ना कोणताही प्रोजेक्ट करण्याची, तर हा जो प्रोजेक्ट हा तुमचा 1 लाखात पण चालू होऊ शकतो. याला म्हणजे कसं आहे की मेजर खर्च फक्त टँकचा आहे. तर मुलांना ते पण सांगतो मी की तुम्ही टँकला सुद्धा जास्त खर्च करू नका, कारण याच्यामध्ये फक्त वीटभरच पाणी असतं. त्याच्यामुळे तुम्ही सिंगल विटाचंच बांधकाम करा, म्हणजे तुमच्या 500 इटामध्ये तुमचा टँक तयार होऊन जाईल. आपले टँक जे सिमेंटचा याचा विटाचा केलाय तो जर इतर कशाचा वापरू शकतो का आपण? अनेक मुलं पॉलिथिनचा टँक तयार करतात, पण पॉलिथिनचा टँक जो असतो तो टेम्पररी असतो टँक, त्याच्यामुळे तुम्हाला आत उतरता येत नाही. दुसरी गोष्ट कसं होतं की त्याला जे बांधलेल्या घड्या असतात त्या घड्यांच्या खाली ती घाण साठली जाते, डेड ॲलगी साठली जाते आणि कालांतराने मग त्याचा वास सुटतो आणि मग तुमच्या प्रोडक्टला तो वास येतो. म्हणून शक्यतो करायचं तर तुम्ही
कारण पॉलिथिनला सुद्धा खाली फ्रेम लोखंडाची तयार करावी लागते, त्याला ती काही फुकट होत नाही. त्यापेक्षा तुम्ही आहे ना सिंगल विटाचा तुम्ही टँक बनवला तर तुम्हाला कमी खर्चात आणि परमनंट होऊन जाणार. सर्व प्रकारचं गायडन्स मी अगदी लोकेशन ऑफ द टँक पासनं तर कम्प्लीट पॅकिंग सेक्शन पर्यंत मी सगळं मुलांना अगदी कसे टँक बांधायच्यात, टँक कशा असाव्यात, मेंटेनन्स ऑफ टँक कसं असतं, लेवल ऑफ कल्चर कसं असतं 18-20 सेंटीमीटर, कलर ऑफ कल्चर कसा असावा, डार्क ग्रीन असावा, स्ट्रक्चर ऑफ अल्गी कशी असावं, थिक असावं, अशा पद्धतीने क्लिनिंग ऑफ टँक असं मॅन्युअल मेथड आहे, मेकॅनिकल मेथड आहे, ट्रान्सफर ऑफ टँक ही एक वेगळी मेथड आहे. तर अशा पद्धतीने सगळे काही जे आहे तर त्यांना समजून सांगत असतो त्यांना. आणि समजा एखाद्याने चालू केलं आणि त्याला समजा टॅबलेट तयार करण्याचं त्याला मशीन जर घ्यायला शक्य नसलं तर तुम्ही त्याच्याकडून जी तयार झालेली पावडर असेल तर ती तुम्ही तुमच्या इथं घेऊन गोळ्या बनवून देऊ शकता किंवा त्याच्याकडून तुम्ही विकत घेऊ शकता. शक्यतो काय होतं की अनेक मुलांना म्हणजे त्यांची ती ऐकत नसताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना टॅबलेट मशीन घेणे फार महागड्या गोष्टी असतात. तर मुलांना माझं सांगणं असं असतं की तुम्ही टॅबलेट मशीनला किंवा ड्रायरला लगेच खर्च करू नका. तुम्ही ड्रायर तुम्हाला फक्त पावसाळ्यात लागेल, एरवी तुम्ही उन्हामध्ये सुद्धा वाळू शकता, म्हणजे तुमचा ड्रायरचा खर्च वाचेल. टॅबलेटचं मशीन सुद्धा तुम्ही टॅबलेटचं मशीन तुम्हाला 40-45-50 हजारच्या पुढेच मिळणार. 1 लाख 2 लाख चांगलं मशीन घ्यायचं असेल तर तुम्हाला 3 लाखाच्या पुढेच मिळतं. तर तुम्ही तो पैसा खर्च न करता तुम्ही माझ्याकडे तुमचे फ्लेक्स तुम्ही पावडर सुद्धा करू नका, डायरेक्ट फ्लेक्स माझ्याकडे पाठवा. जेवढे काही तुमचं किलो पावडर गोळ्या भरतील तेवढं 300 रुपये गोळ्या किलो प्रमाणे मी तुम्हाला गोळ्या तयार करून देत जाईन, कुरिअर सुद्धा करून देत जाईन मी. आणि तुम्ही डायरेक्ट विकत घेऊ शकता का त्यांच्याकडून? मला जर समजा गरज असेल, कारण माझ्याकडे सुद्धा मी आता मार्केटिंग करतोच आणि मला जर मोठी ऑर्डर जर मिळाली आणि मला जर कमी पडलं तर मी माझ्या मुलांकडूनच मी घेणार ना. मी तुम्हाला फोन करणार किंवा मला 10 किलो पाठवून दे, 20 किलो पाठवून दे, अशा पद्धतीने मुलांना ते पण सहकार्य. म्हणजे या गोळ्याची एकदा तयार केल्यानंतर त्याची व्हॅलिडिटी किती दिवस पर्यंत राहते? हे जे आहे ना स्पिरुलिना जो आहे ना तो एकदा वाळला ना आणि एकदा तुम्ही पॉलिथिन बॅग मध्ये भरून ठेवला त्याला 5 वर्ष काही होत नाही. ते सगळ्यात मोठा आपली हे आहे, आपला फायदा आहे त्याच्यामध्ये. कारण कसं आहे, जसं शेतीचे बाकीचं जे उत्पादन आहे ते पेरिशेबल असतं. तुमचा टमाटा आज जर डायरेक्ट तर उद्या तो सोडून जाणार आहे, मग तुम्हाला तो विकावच लागतो कोणत्या पण याच्या परिस्थितीमध्ये. तसं याचं नाही, हे तुम्ही स्टोअर करू शकता. हे सोनच आहे, कधी ना कधी याचे पैसे त्याच्या बऱ्याचशा व्हरायटीज आहेत, पण त्यातले जे मेन 3 आहेत याच्यामध्ये स्पायरुलिना प्लॅटेन्सिस जी आज जगभर वापरली जाते, स्पायरुलिना मॅक्झिमा याच्या आधी वापरल्या जायची, आणि क्लोरेला ही एक 3री व्हरायटी आहे. तर ह्या 3 व्हरायटी जगामध्ये सध्या वापरल्या जातात. त्याच्यामध्ये स्पायरुलिना प्लॅटेन्सिस, स्पायरुलिना हिस्टेरोफोरा ही जी व्हरायटी आता सध्या आपल्याकडे जे आपण वापरतो ती सगळीकडे चलित आहे. ही वनस्पती अशी आहे की तुम्ही फक्त घ्या, तुमचे सर्व आजार एकाच वेळेस दूर होतात. म्हणजे याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही फक्त एक गोळी चालू केली की तुमचं केसापासून तर पायापर्यंत सर्व आजार एकाच वेळी चालू होतात. म्हणजे कसं केस गळत असेल तर केस गळायचे बंद होणार, तुमची दृष्टी चांगली होणार, त्याच्यानंतर तुम्हाला दमा, अस्थमा, हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, ॲसिडिटी, पोटाचे विकार, इनफर्टिलिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, खाज, खरूड, नायटे, सबगोल ह्या सर्व विकारावरती ही वनस्पती एकाच वेळेस काम करते. सर याला फूड लायसन व्यतिरिक्त काय अजून काय लागतं का, फक्त एवढंच लागतं? याच्यामध्ये कसं आहे की फूड लायसन मिळायला म्हणजे कसं आहे की एक साधारण लायसन आहे. ते स्पिरुलिना हा फूडमध्ये येतो, हा ड्रगमध्ये येत नाही. हा सगळ्यात मोठा फायदा आहे आपला. त्याच्यामुळे याचं लायसन मिळवण्याकरता याला अजिबात त्रास होत नाही. FSSAIची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती जा, तुम्हाला ते फॉर्म भरून द्या. त्याची 7-8 हजार रुपये फी असते, ती भरा आणि सगळ्या फॉर्मॅलिटी तुम्ही पूर्ण करा. त्यांना काय NOC पाहिजे, काय पाहिजे ते, आणि तुम्हाला 2 ते 3 महिन्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर येतो, तो तुमच्या बॉटलवरती टाका, विषय संपला. तर सर तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट बद्दल खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे, तर खूप धन्यवाद सर. आणि तुमची ही माहिती नक्कीच इतरांना एक फायदेशीर ठरू शकेल. तर धन्यवाद सर. थँक्यू. तुम्ही पण आलात आणि अशा प्रोजेक्ट बद्दल तुम्ही सगळी माहिती घेऊन तुम्ही जर शेतकऱ्यांपर्यंत हा जो मेसेज केला तो त्यांना साहजिकच फार फायदेशीर ठरेल. तुम्ही आलात आणि आमची भेट घेतली, हे सगळं शूटिंग केलं, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. तर मंडळीने तर स्पिरुलिनाचे उत्पादक तर त्यांनी आपल्याला छान अशी माहिती सांगितलेली आहे. तर तुम्हाला ही माहिती यांचा हा प्रकल्प कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अजूनही जर काही प्रश्न असतील जे की माझ्याकडनं यांना विचारण्यात राहिले असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्याला उत्तर नक्की त्यांच्या मार्फत देण्याचा एक प्रयत्न केला जाईल. तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एक लाईक जरूर करा, हा व्हिडिओ शेअर कराल आपल्या मित्रपरिवाराला, विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांना. आणि हो, अजूनही तुम्ही हा मराठी चॅनल जर सबस्क्राईब जर नसेल केला तर पटकन सबस्क्राईब करा. आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत या चॅनलच्या माध्यमातून.
तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.